भाजपानं काल असं म्हटलेलं आहे की मी कुठल्याही माफी मागणार नाही, कारण असं मी नवीन काही वक्तव्य केलेलं नाही आहे. यापूर्वी अजित पवारांनी अशीच वक्तव्य केली होती, त्याच अनुषंगाने मी पण बोललेलो आहे, त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही. असं आहे की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. कंगना राणावत या बोलल्या होत्या, त्याबद्दल तत्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे. आपल्या बाजूला असेल तर त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उगारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे, या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते. पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळते, त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत. माझी तर माहिती अशी आहे, ती चुकीची आहे की बरोबर आहे मला माहित नाही, परंतु माहिती अशी आहे की कुणाल कामराला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे. मी सांगितलं ना, त्यांनी फक्त टोपी फेकली, त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं आणि कुणी त्याच्यासमोर डोक्यात टोपी समोर आपलं डोकं पुढं करायचं ह्यानं गरजच काय होती आणि म्हणून ते केलं ह्यांनी. काही शिवसैनिक कामराच्या शोधासाठी तिकडे तेलंगणाला गेल्याचं देखील कळत आहे. तामिळनाडू सॉरी कामराच्या शोधाला तो शोध मिळाला का त्यांना? मला वाटतं मला असं वाटतं की कामरा पळालेला नाही. कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही. कामरानं सांगितलंय मी काही चुकीचं मी केलेलं नाही, मी कॉमेडियन आहे, एक विडंबनात्मक मी काव्य केलं, ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे. कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेला आहे, कोल्हापुरात त्याला सादर केलं जाणार आहे, परंतु कोल्हापूरकरांनी इशारा दिलेला आहे की आज कुठल्याही परिस्थितीत त्याला चांगला चूक दिला जाईल. शिवप्रेमींनी असा इशारा दिलेला आहे. आपली यावर काय म्हणणं? असं आहे की कोरटकरासारखा चिल्लर माणूस, असं सत्ताधारी म्हणाले, मी नाही म्हणत, चिल्लर माणूस, देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडू पर्यंत पळून जाऊ कसा शकतो? आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये होम डिपार्टमेंटची, गृह खात्याची एक नवीन खासियत समोर येते. कुणीही काही केलं तर त्याला शोधण्याकरता 100 पथकं, 50 पथकं, 150 पथकं, 100 अशी पथकं जाहीर करायची आणि ज्याला शोधायचं तो सापडतो कुठे? आपण बघितलं असाल की शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवणमध्ये राजकोटावरचा पडला, त्याला शोधण्याकरता पथकं इतकी नेमली गेली, तो सापडला कुठे? जिथे राहतो तिथेच, कल्याण डोंबिवलीमध्ये. अक्षय शिंदेला शोधण्याकरता एवढी पथकं त्या ठिकाणी नेमली गेली, तो सापडला कुठे? तिथेच. त्या ठिकाणी वाल्मिक कराडला शोधण्याकरता एवढी पथकं नेमली गेली, तो सापडला कुठे? तर तो स्वतःच पुण्याला सीआयडीच्या ऑफिसमध्ये आला. त्याच पद्धतीनं हा कोरटकर याला शोधण्याकरता पथकं नेमली गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो. ही सगळं तेलंगणाच्या सापडतो. ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे. काँग्रेसच्या एका माणसानं, एका नेत्यानं कोरटकरला आश्रय दिला आणि म्हणून तो तेलंगणामध्ये. ठीक आहे, परंतु तुमचं सरकार करतं काय? एवढी पथकं नेमून उठसूट काँग्रेसच्याकडे नाही तर विरोधी पक्षाकडे बोटं दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं, ही काही पक्षाला आता सवयच लागून गेली. अमोल मिटकरी म्हणतायत की कोरटकर आणि नागपूर पोलिसांचे काही हितसंबंध होते आर्थिक, त्यामुळेच ते आता 1 महिना पळू शकले. आणि कन्नंबर नावाचा एक पीआय जो आहे तो चंद्रपुरामध्ये कोरटकरची बर्दास्त ठेवत होता, असं आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा म्हटलं. असं आहे की विजय वडेट्टीवार बोलले किंवा हे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे आहेत, परंतु आमचे अमोल मिटकरी बोलले सत्ताधारी पक्षाचे आहेत. आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य बोलण्यामध्ये, खरं बोलण्यामध्ये धाडशी आहेत, ते धाडस दाखवतात. ते या अर्थी म्हणतात की कोरटकरला अशा पद्धतीनं नागपूरमधून काहीतरी मदत मिळते, त्याच्यामध्ये मोठं तथ्य असण्याची शक्यता आहे.